आजच्या या रेकी लेव्हल 1 च्या डे 4 म्हणजेच लास्ट डे मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. मला अशी आशा आहे की सगळ्यांच्या आयुष्यात जे तुम्ही पहिल्या दिवशी इथे बसलेला तेच आता चौथ्या दिवसापर्यंत थोडा का होईना फरक पडायला सुरुवात झाली असेल. पण जे लोक प्रॅक्टिस करत आहेत फक्त त्यांच्याच आयुष्यामध्ये ओनली युअर प्रॅक्टिस कॅन चेंज युअर लाईफ. थोडीफार तरी दुःख कमी व्हायला सुरुवात झाली असेल की नाही. प्रॅक्टिस करा. ज्यांनी नाही केली आहे त्यांनी निदान सुरुवात तरी करा प्रॅक्टिस करायला. तर आतापर्यंत आपण काय काय शिकलो त्याचा एक छोटासा पहिला रिकॅप बघूया. सगळ्यात पहिला आपण निगेटिव्हिटी काढायला तर सुरुवात केली होती आणि तुम्हाला आनंदी जीवन जगण्यासाठी मी 2 महत्वाच्या गोष्टी दिल्या होत्या. तुमच्या जवळ असलेला हा करोडोंचा देह आणि तुम्ही आणि तुमच्या सकट तुमचे नातेवाईक, घरातली मंडळी. हा दिवस, ही दिवसाची सुरुवात, हा सूर्योदय पाहतात आणि हे होतं दुसरं कारण. हे 2 कारण मी तुम्हाला आजचा दिवस आनंदी कसा घालवायचा हे जगण्यासाठी दिले होते कारण. त्यानंतर आपलं सबकॉन्शियस माइंड कसं ऍक्टिव्हेट करायचं, अफर्मेशन, त्यानंतर व्हिज्युअलायझेशन आणि त्यानंतर मेडिटेशन हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर रेकी म्हणजे काय, रेकीचा इतिहास, रेकीची 5 तत्व, रेकीचे फायदे, रेकीबद्दल असणारे गैरसमज, औरा बघितला होता, एनर्जी ऍक्टिव्हेशन शिकलो, अन्न पाण्याला चार्ज करायला शिकलो आणि 7 चक्रांची ओळख हे आपलं कालपर्यंत झालं होतं. आज आपण मेडिटेशनच्या माध्यमातून ह्या 7 चक्रांना क्लिन्झिंग आणि चार्जिंग कसं करायचं ते घेणार आहोत. त्यानंतर काही एनर्जी बॉलच्या एक्सरसाइज घेणार आहोत. त्यानंतर रेकीद्वारे आजारांवरती कशा प्रकारे उपचार करायचे ते सुद्धा आजच बघणार आहोत. डेली प्रॅक्टिस काय करायची आणि शेवटी मी तुम्हाला मनी मंत्र देणार आहे. रेडी आहात सर्व? 7 चक्रांच्या मेडिटेशन साठी रेडी आहात? करायची आपण सुरुवात. सर्वांनी व्यवस्थित बसून घ्या. मेडिटेशन साठी सर्वांचे कॅमेरा ऑन असणं गरजेचं आहे. व्यवस्थित बसून घ्या. जमिनीवर कोणीही बसू नका. आता आपण सुरुवात करत आहोत. माझा व्हिडिओ ऑफ असेल पण माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. चला आपण सुरुवात करूया. सर्वांनी आपल्या 7 चक्रांच्या क्लिन्झिंग आणि चार्जिंग साठी तयार व्हायचं आहे. एक शांत जागा निवडायची आहे जिथे तुम्हाला कोणताही आवाज डिस्टर्ब करणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. मग तो आवाज दारावरची बेल असू दे, तुमच्या आजूबाजूला होणारा आवाज असू दे, फोनची रिंग असू दे, कोणत्याही प्रकारचा आवाज तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता तुमचे डोळे हलके बंद करा. येणाऱ्या व जाणाऱ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. कल्पना करा येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करत आहे व जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीर, मन, 7 चक्र आणि औरामधून सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी बाहेर काढत आहे. व जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीर, मन, 7 चक्र आणि औरामधून सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी बाहेर काढत आहे. आता आपल्याला रेकीला कॉल करायचा आहे. दिव्य रेकी शक्तीचं आवाहन करायचं आहे. मी माझी आभारी आहे. मी माझी आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता तुमचे हात ओंजळीसारखे तुमच्या हृदयाजवळ पकडा. अनंत स्रोतातून वाहत येणारा ऊर्जेचा प्रवाह पावसाच्या प्रवाहाप्रमाणे तुमच्या क्राउन चक्र आणि हातांवर येत आहे. अनंत ब्रह्मांडातून प्रवाहित होणारी ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या हातांपर्यंत क्राउन चक्रापर्यंत येत आहे.
काही क्षणात तुमच्या हातांमध्ये एक ऊर्जेचा प्रवाह तुम्हाला अनुभवायला मिळेल. हातामध्ये ऊर्जेच्या स्वरूपात कोणाला गरम हवा जाणवेल, कोणाला थंड हवा जाणवेल, कोणाला नुसतीच हातावर गोल गोल फिरणारी ऊर्जा जाणवेल, तर कोणाला व्हायब्रेशन जाणवतील. हा अनुभव घेतल्यानंतर अलगद तुमचे हात मांडीवर ठेवून घ्या. अलगद तुमचे हात मांडीवर ठेवून घ्या. आता पुढील सूचनांचं पालन करा. कल्पना करा की दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. कल्पना करा की दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. अनंत काळापासून तुमच्या क्राउन चक्रामध्ये आणि त्या संबंधित अवयवांमध्ये जी कोणती नकारात्मकता आहे, ती संपूर्ण नकारात्मकता हळूहळू खाली येत आहे. क्राउन चक्र आणि त्या संबंधित जी काही नकारात्मकता आहे, ती सर्व नकारात्मकता हळूहळू तुमच्या आज्ञाचक्रापर्यंत येत आहे. तुमच्या दोन भुवयांच्या मध्ये येत आहे. आता आज्ञाचक्र आणि त्या संबंधित असणारे सर्व अवयव यांच्यामध्ये खूप वर्षांपासून असलेली नकारात्मक ऊर्जा हळूहळू आता खाली येत आहे. आज्ञाचक्रासंबंधित जे काही अवयव आहेत त्यांच्यामध्ये असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा आता हळूहळू खाली येत आहे. खाली येत असताना तुमच्या डोळ्यात असणारी नकारात्मक ऊर्जा, कानात असलेली नकारात्मक ऊर्जा, अगदी तुमच्या मुखात दंतपंक्तीमध्ये जीभ, प्रत्येक सेल मध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा हळूहळू आणखी खाली येऊन तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. आता ही सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रात आलेली आहे. थ्रोट चक्र आणि त्या संबंधित जे काही अवयव आहेत, वर्षानुवर्षापासून साठलेली नकारात्मक ऊर्जा शोषून ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा आणखी खाली तुमच्या हृदय चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. आता हृदय चक्रामध्ये बघा, कितीतरी नातेसंबंधांमधून आलेला तणाव, कामामुळे आलेला तणाव, हृदयावर साठून असलेलं ओझं आहे, त्यावर अवयवांवर आलेला तणाव सर्व घेऊन ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा अजून खाली तुमच्या मणिपूर चक्रात आलेली आहे. तुमच्या मणिपूर चक्रात आलेली आहे. मणिपूर चक्रामध्ये असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा तुमचं पोट, तुमचं लहान आतडं, मोठं आतडं, लिव्हर, सर्व अवयवांमध्ये असलेले नकारात्मक ब्लॉकेजेस तयार झालेले असतील, ते सर्व घेऊन ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा अजून खाली तुमच्या स्वाधिष्ठान चक्रात म्हणजेच नाभीच्या 3 बोट खाली आलेली आहे. महिलांचे जे काही प्रॉब्लेम असतात, जी काही नकारात्मक ऊर्जा असते, ती सर्व ऊर्जा हळूहळू अजून खाली येऊन तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत आलेली आहे. तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत आलेली आहे. जी कोणती नकारात्मक ऊर्जा तुमच्या मूलाधार चक्रामध्ये असेल, त्याच्याशी संबंधित अवयवांमध्ये असेल, ती सर्व नकारात्मक ऊर्जा, मग ती शारीरिक लेवलची असो, मानसिक लेवलची असो, भावनिक लेवलची असो, आर्थिक लेवलची असो, कोणत्याही प्रकारची असू दे, ती सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये जी कोणती नकारात्मकता असेल, ती अजून खाली नकारात्मक चक्रामधून खाली ती बाहेर आलेली आहे. मूलाधार चक्रामधून खाली ती बाहेर आलेली आहे. तुमच्या शरीराच्या बाहेर, औराच्या बाहेर आणि एखादी वीज जमिनीत जावी, त्या प्रकारे सर्व नकारात्मक ऊर्जा जमिनीमध्ये गेलेली आहे. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये प्रवेश करत आहे. त्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये अजून खाली गेल्यानंतर एक भला मोठा दगड तिथे आहे. तुमच्या शरीरातील, मनातील, 7 चक्रातील आणि औरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा त्या दगडाला बांधून टाकलेली आहे. आता एकच घाव आणि त्या नकारात्मक ऊर्जेशी तुमचं नातं कायम स्वरूपी संपलेलं आहे.
एकच भाव आणि त्या नकारात्मक ऊर्जेशी तुमचं नातं कायम स्वरूपी संपलेलं आहे. ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा पृथ्वीच्या भूगर्भात जाऊन शुद्ध होऊन पुन्हा भूगर्भातून बाहेर येत आहे. ही सर्व नकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या भूगर्भात जाऊन शुद्ध होऊन पवित्र होऊन पुन्हा भूगर्भातून बाहेर येत आहे आणि तुमच्या मूलाधार चक्रात म्हणजेच रूट चक्रात प्रवेश करत आहे. तुमच्या रूट चक्रात प्रवेश करत आहे. तुमचं रूट चक्र लाल रंगाच्या प्रकाशाने प्रकाशमय झालेलं आहे. लाल रंगाने प्रकाशमय झालेले आहे. रूट चक्रासंबंधित जे काही अवयव आहेत ते सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण झालेले आहेत. सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण झालेले आहेत. कल्पना करा की लाल रंगाच्या ऊर्जेने तुमचं संपूर्ण शरीर, मन, सात चक्र आणि औरा संपूर्ण प्रकाशमय झालेला आहे. संपूर्ण प्रकाशमय आणि सकारात्मक झालेला आहे. ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा हळूहळू मूलाधार चक्रापासून तुमच्या स्वादिष्टान चक्रात पोहोचलेली आहे. ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा मूलाधार चक्रापासून अजून थोडं वर तुमच्या स्वादिष्टान चक्रात पोहोचलेली आहे. तुमचं स्वादिष्टान चक्र आणि त्या संबंधित जे काही अवयव आहेत ते सर्व अवयव केशरी रंगाने प्रकाशमय झालेले आहेत. ते सर्व अवयव केशरी रंगाने प्रकाशमय झालेले आहेत. सकारात्मक ऊर्जेने प्रकाशमय झालेले आहेत. आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रात पोहोचलेली आहे. मणिपूर चक्रासंबंधित जे काही अवयव आहेत ते पिवळ्या रंगाने प्रकाशमय झालेले आहेत. पिवळ्या रंगाने प्रकाशमय झालेले आहेत. मणिपूर चक्र आणि त्या संबंधीचे सर्व अवयव सकारात्मकतेने परिपूर्ण झालेले आहेत. सकारात्मकतेने परिपूर्ण झालेले आहेत. आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा हळूहळू तुमच्या हृदय चक्रापर्यंत आलेली आहे. तुमच्या हृदय चक्रापर्यंत आलेली आहे. हृदय चक्र आणि त्या संबंधित असणारे सर्व अवयव हिरव्या रंगाने प्रकाशमय झालेले आहेत. हिरव्या रंगाने प्रकाशमय झालेले आहेत. हृदय चक्रासंबंधित जे काही अवयव आहेत ते सकारात्मकतेने परिपूर्ण झालेले आहेत. सकारात्मकतेने परिपूर्ण झालेले आहेत. सकारात्मकतेने परिपूर्ण झालेले आहेत. हळूहळू ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत आलेली आहे. ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत आलेली आहे. फिक्या निळ्या रंगाच्या ऊर्जेने थ्रोट चक्र प्रकाशमय झालेलं आहे आणि त्याच्याशी संबंधित सर्व अवयव सकारात्मकतेने परिपूर्ण झालेले आहेत. सकारात्मकतेने परिपूर्ण झालेले आहेत. हळूहळू ही सर्व ऊर्जा तुमच्या आज्ञाचक्रापर्यंत आलेली आहे. आज्ञाचक्रापर्यंत आलेली आहे. अतिनील अशा रंगाने संपूर्ण अवयव प्रकाशमय झालेले आहेत. गडद अशा निळ्या रंगाच्या ऊर्जांनी आज्ञाचक्र आणि त्या संबंधितले सर्व अवयव प्रकाशमय झालेले आहेत. सर्व अवयव संपूर्ण सकारात्मक झालेले आहेत. संपूर्ण सकारात्मक झालेले आहेत. हळूहळू ही दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रापर्यंत आलेली आहे. तुमच्या सहस्त्रार चक्रापर्यंत आलेली आहे. तुमच्या संपूर्ण शरीराचे अवयव, प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन, सातही चक्र या ऊर्जेने प्रकाशमय झालेले आहेत. जांभळ्या ऊर्जेने प्रकाशमय झालेले आहेत. तुमचे सर्व अवयव संपूर्ण सकारात्मक झालेले आहेत. संपूर्ण सकारात्मक झालेले आहेत. संपूर्ण सकारात्मक झालेले आहेत. तुमचे सात चक्र, शरीर, मन आणि औरा दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. परिपूर्ण झालेला आहे. आता तुमचं लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करा. आता तुमचं लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करा. त्यामध्ये तुम्हाला एक सुंदर प्रकाशमय ज्योत जळते आहे असं दिसेल. तुमच्या दोन भुवयांच्या मध्ये एक सुंदर प्रकाशमय ज्योत जळते आहे. त्या ज्योतीकडे लक्ष केंद्रित करा. रंग बघा त्या ज्योतीचा. लक्ष केंद्रित करा त्या ज्योतीकडे. ती ज्योत म्हणजे तुमचंच ज्योतिपुंज रूप आहे.
तुमच्यामध्ये विराजित असलेल्या त्या परमेश्वराचं ज्योतिपुंज रूप आहे. तुमच्यामध्ये विराजित असलेल्या त्या परमेश्वराचं ज्योतिपुंज रूप आहे. तुमच्या थडामध्ये दिसणारी ज्योती रूप ब्रह्म आहे. तुमच्या थडामध्ये दिसणारी ज्योती रूप ब्रह्म आहे. ही ज्योत त्या क्रिएटरचं, त्या परमेश्वराचं ज्योतिरूप आहे. ही ज्योत त्या क्रिएटरचं, त्या परमेश्वराचं ज्योतिरूप आहे. ज्या कोणत्या दैवतावर तुमचा विश्वास आहे त्या दैवताचं साक्षात ज्योतिरूप तुम्ही बघताय. आज तुमची जी कोणती इच्छा आहे, जी कोणती इच्छा तुम्हाला त्या क्रिएटर पर्यंत पोहोचवायची आहे, ती इच्छा आता तुम्ही तुमच्या भुवयातील त्या क्रिएटर कडे सांगा. नतमस्तक व्हा त्या क्रिएटर पुढे आणि साकडं घाला आणि ह्या सर्व ऊर्जा स्वतःमध्ये स्वीकारा. ह्या सर्व ऊर्जा स्वतःमध्ये स्वीकारा. ह्या सर्व ऊर्जा स्वतःमध्ये स्वीकारा. आज तुम्ही परिपूर्ण होत आहात. आज तुम्ही परिपूर्ण होत आहात. त्या दिव्य ज्योतीच्या प्रकाशमय ऊर्जेने तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. त्या दिव्य ज्योतीच्या प्रकाशमय ऊर्जेने तुम्ही परिपूर्ण झालेले आहात, संपूर्ण झालेले आहात. आज तुम्ही त्या क्रिएटरचा एक अंश बनलेले आहात. आज तुम्ही त्या क्रिएटरचा एक अंश बनलेले आहात. तुम्ही आणि ती ज्योती स्वरूप आज एकरूप झालेले आहात. तुम्ही आणि ती ज्योती स्वरूप आज एकरूप झालेले आहात. आज तुम्ही संपूर्ण आहात. आज तुम्ही संपूर्ण आहात. आज तुम्ही संपूर्ण आहात. परिपूर्ण झालेले आहात. परिपूर्ण झालेले आहात. परिपूर्णतेचा आभास अंतर्मनात बाळगून, परिपूर्णतेचा आभास अंतर्मनात बाळगून रिलॅक्स, एकदम रिलॅक्स व्हायचं आहे. एकदम रिलॅक्स व्हायचं आहे आणि हळूहळू डोळे उघडायचे आहेत. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडताना कोणतीच घाई करायची नाहीये. डोळे उघडताना कोणतीच घाई करायची नाहीये. हळूहळू डोळे उघडा आणि थोडं पाणी पिऊन घ्या. थोडं पाणी पिऊन घ्या, कारण पाणी पिणं गरजेचं असतं ह्यासाठी की आपल्या सर्व ज्या एनर्जीज आहेत त्या बॅलन्स व्हायला मदत होते. व्हिडिओ ऑफ असणारे व्हिडिओ ऑन करून बसा. आलात सर्व बाहेर मेडिटेशन फॉर्म मधून? व्हेरी गुड. आता आपण पुढच्या टॉपिक कडे वळूया. सगळ्यात पहिला मी ना कोणाला तरी पिन मध्ये घेते. कोण माझ्याशी आता कॉन्टॅक्ट करू शकते? अश्विनी मॅम बोलणार का? तुमचं ऑन करा, माईक ऑन करा. बोला. मेडिटेशन तुम्ही येतोय व्यवस्थित केलं ना? हा केलं, पण मध्ये झोप लागली. झोप लागली? कोणत्या पॉईंटला लागली झोप? मध्ये थोड्या म्हणजे मध्ये 5 मिनिटं मला एकदम हे आलं. बरं ठीक आहे. आपण आता थोड्या वेळ मधला वेळ. ठीक आहे, आपण आता तुमचं ना एखादं चक्र किती ऍक्टिव्ह झालं ते बघूया मेडिटेशनच्या माध्यमातून. तुम्ही नीट बसा, तुमचे डोळे बंद करा. तुम्ही कुठून आहात? लोकेशन काय आहे तुमचं? न्यू मुंबई, पनवेल. आता मी पनवेल मध्ये आहे. ओके, आता पनवेल मध्ये आहात. ठीक आहे. आपण तुमचं सध्या थोडं चक्र बघूया की बॅलन्स झालं आहे का किंवा किती पॉझिटिव्ह झालंय. ऍट प्रेझेंट अश्विनी मॅम, अश्विनी गमरे मॅम ह्या आता पनवेल मध्ये आहेत. त्यांचं चक्र, त्यांचं थोडं चक्र किती पॉझिटिव्ह झालं आहे या मेडिटेशनच्या माध्यमातून. त्यांचं थोडं चक्र किती पॉझिटिव्ह झालेलं आहे हे बघा. तुमचं थोडं चक्र बऱ्यापैकी पॉझिटिव्ह झालंय. डोळे उघडून बघू शकता की ह्या काड्या पूर्णपणे ओपन झालेल्या आहेत. तुम्ही हे मेडिटेशन तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये नेहमी करू शकता, जेणेकरून तुमचे सगळे चक्र ऍक्टिव्हेट व्हायला मदत होऊ शकते. अजून कोणाचं बघायचं आहे का कोणतं चक्र? अजून कोणाचं बघायचं का? मला थोडा वेळ मी म्यूट करते आता. की जायचं पुढे? चला आपण पुढे जाऊया. अश्विनी मॅमचं तर
थ्रोट चक्र बऱ्यापैकी ऍक्टिव्हेट झालेलं आहे. त्यांचे बाकीचेही झाले असतील, पण आता आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपण सर्व चक्र चेक करू शकत नाही. तर पुढचा टॉपिक होता एनर्जी बॉल एक्सरसाइज. ह्याच्यामध्ये आपण आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही दुःख आहेत, कष्ट आहेत, त्यांना किक मारून दूर करणार आहोत. किक मारून दूर करणार आहोत. तर सगळ्यात पहिला हात जोडून रेकीला कॉल करा. आपण टोटल 4 बॉल शिकणार आहोत. त्यातला हा पहिला बॉल आहे. सगळ्यात पहिल्या रेकीला कॉल करून घ्या. मी माझी आभारी आहे. ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता हँड्स रब करून एक एनर्जीचा बॉल क्रिएट करा. जे काही मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला आता जाणवत आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. सगळ्यात पहिला म्हणा, तुम्ही तुमचं नाव घ्या, मी माझं नाव घेते. मी पूजा, माझ्या घरात कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल, माझ्या घरात, माझ्या घरातील सदस्यांमध्ये, माझ्या घरातील वस्तूंमध्ये, माझ्या वाहनामध्ये, माझ्या ऑफिसमध्ये कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल, ती ह्या बॉलने ग्रहण केलेली आहे. माझ्या घरातील वस्तूंतील, सदस्यांमधील, वाहनामधील, माझ्या ऑफिसमधील जी काही नकारात्मकता आहे, ती ह्या माझ्या हातातील एनर्जी बॉलने ग्रहण केलेली आहे. आता तुम्हाला तुमच्या हातातला हा एनर्जी बॉल थोडा जड वाटू शकतो. तुमच्या हातातला हा एनर्जी बॉल थोडा जड वाटू शकतो. वाटतोय का? काही फील होतंय का? व्हेरी गुड. आता आपल्याला हा एनर्जी बॉल ब्रह्मांडाकडे पाठवून द्यायचा आहे आणि म्हणायचं आहे, ही सर्व नकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. चला सगळं गोळा करा बघू. आणि हात आकाशाकडे आणि वर एक फुंकर. सर्व नकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. सर्व नकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे अशी कामना करायची आहे. आणि त्यानंतर नाभीपासून कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ह्याला म्हणतात फुटबॉल एक्सरसाइज. फुटबॉल टेक्निक सुद्धा आपण याला म्हणू शकतो. ह्याच्याद्वारे आपण आपल्या घरातील, वास्तूतील, व्यक्तींमधली जी काही नकारात्मकता आहे ती काढून टाकू शकतो. पण लेवल 1 असल्यामुळे फक्त 10% ऊर्जांनीच. आता आपण दुसरा बॉल बघणार आहोत. दुसऱ्या बॉल मध्ये आपण स्वतःसाठी ब्रह्मांडाकडून शक्ती मागायची आहे. स्वतःसाठी ब्रह्मांडाकडून शक्ती मागायची आहे. हात जोडून रेकीला कॉल करायचा. मी माझी आभारी आहे. मी माझी आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आता हँड्स रब करून एक बॉल क्रिएट करून घ्या. आता ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. सगळ्यांनी स्वतःचं नाव घ्या. मी माझं नाव घेते. मी पूजा, हा एनर्जीचा बॉल मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. मी पूजा, हा एनर्जीचा बॉल मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. हा ऊर्जांचा बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि समृद्धी प्रदान करीत आहे. हा ऊर्जांचा बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर, समृद्धी प्रदान करीत आहे. आता आपल्याला हा बॉल उचलून आपल्या क्राऊन चक्रावर ठेवायचा आहे. अशा प्रकारे क्राऊन चक्रावर ठेवा आणि कल्पना करा की ही ऊर्जा
तुमच्या क्राऊन चक्रात प्रवेश करून तुमच्या संपूर्ण सेल्स, टिश्यूज, ऑर्गन्स पर्यंत पोहोचत आहे. तुमच्या संपूर्ण सेल्स, टिश्यूज आणि ऑर्गन्स पर्यंत पोहोचत आहे. तुम्हाला आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धी, दीर्घायुष्य प्रदान करत आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता हात काढू शकता. स्वतःसाठी हिलिंग केल्यानंतर कट 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 डिलीट 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 करायची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही सेल्फ हिलिंग सुद्धा करू शकता. आता तिसरा बॉल आहे आपला सगळ्यांना प्रोटेक्शन देण्याचा. ज्या प्रकारे आपण आपल्या घरातून, वाहनातून, ऑफिसमधून, आपल्यातून आणि आपल्या फॅमिली मेंबर्स मधून नकारात्मकता काढली, त्याच प्रकारे आपल्याला त्या सगळ्यांना प्रोटेक्शन द्यायचं आहे. मी माझी आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. हँड्स रब करून अगेन क्रिएट अ बॉल. हाताची बोटं चिकटलेली पाहिजेत. हाताची बोटांमध्ये जर गॅप राहिला तर ऊर्जा बोटांमधून बाहेर जातात. आता आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. स्वतःचं नाव घ्या. मी पूजा, हा एनर्जीचा बॉल मी माझ्या घराला, माझ्या घरातील सदस्यांना, माझ्या घरातील वस्तूंना, वाहनांना आणि ऑफिसला प्रदान करत आहे. मी पूजा, हा एनर्जीचा बॉल मी माझ्या घराला, माझ्या घरातील सदस्यांना, वाहनांना, घरातील वस्तूंना आणि ऑफिसला प्रदान करत आहे. दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन माझ्या घराला प्राप्त झालेलं आहे. दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन माझ्या घराला प्राप्त झालेलं आहे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त होत आहे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त होत आहे. माझ्या वाहनाला प्रोटेक्शन प्राप्त होत आहे. माझ्या वाहनाला प्रोटेक्शन प्राप्त होत आहे. माझ्या घरातील सर्व वस्तूंना प्रोटेक्शन प्राप्त होत आहे. माझ्या ऑफिसला, माझ्या ऑफिस मधील सर्व वस्तूंना प्रोटेक्शन प्राप्त होत आहे. माझ्या घरातील, वाहनातील आणि ऑफिस मधील सर्व ऊर्जा सकारात्मक झालेली आहे. दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन त्यांना प्राप्त झालेलं आहे. संपूर्ण सुरक्षा कवच त्यांना प्राप्त झालेलं आहे. संपूर्ण सुरक्षा कवच त्यांना प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. त्यानंतर हा बॉल आपल्याला आपल्या घरात अशा प्रकारे स्प्रेड करून टाकायचा आहे. अशा प्रकारे स्प्रेड करून टाकायचा आहे. त्यानंतर नाभीपासून कट 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 डिलीट डिलीट डिलीट. हे झाले आपले 3 बॉल. आता शेवटचा आणि चौथा बॉल आहे. आता बघा, आपण इथे बसलेलो आहोत, पण आपल्यासाठी कोणीतरी कुठेतरी राबत आहे. जसं की आपल्याला अन्न वेळेवर मिळावं म्हणून शेतकरी राबतो आहे, कोणता तरी मजूर फॅक्टरीमध्ये काम करतो आहे. आता या सर्वांसाठी आपण एनर्जीचा बॉल पाठवायचा आहे. कारण रेकी काय करते, स्वतः सोबत इतरांचंही मंगल व्हावं ही भावना करते. सर्वांच्या आयुष्यात कल्याण व्हावं ह्यासाठी रेकी काम करत असते. म्हणून आपण सगळ्यात पहिला रेकीला कॉल करून घेऊ. शॉर्टकट मध्ये रेकीला कॉल कसा करायचा कळलाय सर्वांना? थँक्स टू मी, थँक्स टू रेकी हा शॉर्टकट आहे, पण आपण नेहमीच शॉर्टकट वापरायचा नाही. मी माझी आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आता दोन्ही हँड्स रब करून एक एनर्जीचा बॉल क्रिएट करा.
आता आपल्याला ह्या बॉलमध्ये अफर्मेशन द्यायचे आहेत की ह्या पृथ्वीवरती जे कोणी माझ्यासाठी कष्ट करत आहेत, ह्या पृथ्वीवरती जे कोणी माझ्यासाठी कष्ट करत आहेत, जो शेतकरी माझ्यासाठी शेतात काम करत आहे, जो शेतकरी माझ्यासाठी शेतात काम करत आहे, जे मजूर फॅक्टरीमध्ये राबत आहेत, जे मजूर फॅक्टरीमध्ये राबत आहेत, जे शिपाई, पोलीस, सैनिक माझ्या देशासाठी चांगलं कार्य करत आहेत, जे शिपाई, सैनिक, पोलीस माझ्या देशासाठी चांगलं कार्य करत आहेत, मला आणि माझ्या देशाला संरक्षण देत आहेत, मला आणि माझ्या देशाला संरक्षण देत आहेत, त्या सर्वांना मी हा बॉल प्रदान करत आहे. त्या सर्वांना मी हा बॉल प्रदान करत आहे. त्या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि समृद्धी प्रदान हो. त्या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर, समृद्धी प्रदान हो. हीच ईश्वर शरणी प्रार्थना. हीच ईश्वर शरणी प्रार्थना. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. तथास्तु. आता नाभीपासून कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. अशा प्रकारे आपण हे 4 एनर्जीचे बॉल आपल्या दैनंदिन प्रॅक्टिस साठी करू शकतो. हे तुम्ही इतरांसाठी ज्या वेळेला पाठवाल त्यावेळेला त्याचे ब्लेसिंग्स, आशीर्वाद मल्टिपल होऊन आपल्या आयुष्यात परत येत असतात. त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण दैनंदिन लेवल वरती करू शकतो. कळले इथपर्यंत सर्वांना? जायचं पुढे? चला, आता आपला पुढचा टॉपिक होता रेकीद्वारे आजारांवरती उपचार आपण कशा पद्धतीने करू शकतो. आता डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी ज्या वेळेला रेकी रिडिस्कवर केली होती त्यावेळेला त्यांनी शरीराच्या 24 भागांना रेकी द्यायला सांगितली. 24 भागांना रेकी द्यायला सांगितली होती. आता 24 भागांना कमीत कमी 3 मिनिटं जरी रेकी द्यायची असेल तरी आपल्याला 72 मिनिटे लागतात. मग आजच्या ह्या बिझी शेड्यूल मध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये आपण इतरांसाठी किंवा स्वतःसाठी रेकी देण्यासाठी 72 मिनिटं काढू शकतो का? नाही काढू शकत. कोणीच नाही काढू शकत. म्हणून आपण आपल्याला जे आपले 7 चक्र माहिती आहेत त्या 7 चक्रांवरती रेकी द्यायची आहे. आता 7 चक्रांना जरी 3 मिनिटं रेकी द्यायची असेल तर होतात 21 मिनिटं. 21 मिनिटं आपण सहज रेकी देऊ शकतो वेळ काढून. तर सगळ्यात महत्वाचा नियम आहे रेकी देत असताना हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी द्यायची असते. हा नियम सर्वांनी लक्षात ठेवा. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी देणं बंधनकारक आहे. कोणाला नुसती थंड हवा जाणवेल, कोणाला गरम जाणवेल, कोणाला असं हातावर नुसतं गोल गोल फिरताय असं जाणवेल, तर कोणाला इथे बोटांच्या टोकांवर किंवा इथे फक्त व्हायब्रेशन जाणवतील. व्यक्तिपरत्वे हा अनुभव वेगवेगळा असू शकतो. व्यक्तिपरत्वे हा अनुभव वेगवेगळा असू शकतो. तर सगळ्यात पहिला रेकी देण्याची प्रोसेस नीट समजून घ्या. हात जोडून रेकीला कॉल करायचा. हात जोडून रेकीला कॉल करून हँड्स रब करायचे. हँड्स रब करणं खूप महत्वाचं आहे कारण हँड्स रब केल्यामुळे आपल्या हातामध्ये असलेली ऊर्जा ऍक्टिव्हेट होत असते. त्यानंतर तुम्ही जर स्वतःला रेकी देत असाल, आता समजा जर तुमचं डोकं दुखतंय तर तुम्ही कुठे हात ठेवाल? तुमच्या क्राऊन चक्रावर किंवा इथे सुद्धा अशा प्रकारे हात ठेवू शकता. एक तर 2 असतात, लोकल बॉडी पार्टवर किंवा चक्रावर. आता लोकल बॉडी पार्ट म्हणजे कसं, जर हात इथे दुखत असेल तर तुम्ही एका हाताने इथे हात ठेवून रेकी देऊ शकता. इथे असेल तर इथे हा हात ठेवू शकता. मान दुखत असेल तर तुम्ही मानेवरती सुद्धा अशा प्रकारे हात ठेवू शकता. पायांवरती सुद्धा पायाजवळ हात ठेवू शकता. पण शक्यतो एखाद्याने सगळीकडेच हात ठेवणं व्यवस्थित पॉसिबल नसतं. त्यामुळे आपण 7 चक्रांच्या माध्यमातून त्याला रेकी द्यायची आहे. हात जोडून रेकीला कॉल करून हँड्स रब करून डोकं दुखत असेल तर तुम्ही क्राऊन चक्रावर हात ठेवून रेकी देऊ शकता. त्यानंतर नाभीपासून कट कट कट,
डिलीट 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 करायला विसरायचं नाही. हे जर नाही केलं तर त्या ऊर्जा आपल्याकडे पुन्हा येणार आहे. त्यानंतर समोरच्याला दुसऱ्या व्यक्तींना जर रेकी द्यायची असेल तर कशा प्रकारे देऊ शकता? सेम प्रोसेस आहे. हात जोडून रेकीला कॉल करायचा. त्यानंतर जी व्यक्ती तुमच्या समोर आहे त्यांचे सुद्धा आभार मानायचे. आता जर माझ्या समोर अश्विनी मॅडम असतील तर मी म्हणेन रेकी अमृत म्हटल्यानंतर मी अश्विनी मॅमची आभारी आहे. त्यानंतर हँड्स रब करायचे आणि त्या व्यक्तीच्या त्या चक्रावरती हात ठेवायचा. आता जर दुसऱ्या व्यक्तीचा हात असेल दुखत तर आपण त्यांचा हात असे दोन्ही प्रकारे सुद्धा ठेवू शकतो लोकल बॉडी पार्ट वरती. जर पोट दुखत असेल तर त्यांच्या मणिपूर चक्रावर म्हणजेच नाभीच्या 3 बोटावरती आपल्याला हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी द्यायची असते. आता मी तुम्हाला काही 2-3 उदाहरणं सांगते, तुम्ही त्या प्रकारे रेकी देऊ शकता. आता बघा, जर कोणाला उलटीसारखं वाटतंय, अपचन झालंय, गॅसचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही अशा लोकांच्या आज्ञा चक्रावर आणि मणिपूर चक्रावर रेकी देऊ शकता. आता ह्या ज्या नोट्स आहेत ह्या मी तुम्हाला नंतर ग्रुपवर पाठवेन. तुम्ही त्या वाचून तशी एखाद्या व्यक्तीसाठी रेकी देऊ शकता. त्यानंतर कोणाला मायग्रेनचा त्रास असेल किंवा डोकंदुखीचा त्रास असेल तर तुम्ही आज्ञा चक्र, क्राऊन चक्र, मणिपूर चक्र, मूलाधार चक्र, हृदय चक्रावरती सुद्धा रेकी देऊ शकता. म्हणजे काय करायचं, ह्या प्रत्येक चक्रावरती 3-3 मिनिटं हात ठेवायचा. प्रत्येक चक्रावर 3-3 मिनिटं आपल्याला हात ठेवायचा आहे. त्यानंतर किडनी संबंधात ज्यांना काही प्रॉब्लेम असतात त्यांनी त्यांच्या स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्रांवरती हात ठेवून रेकी द्यायची. कोणाला लंग्स संबंधित आजार असतील तर आज्ञा चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र ह्याच्यावर तुम्ही हात ठेवून रेकी देऊ शकता. त्यानंतर आता सध्या सगळ्याच बायका, मुली जंक फूड खूप खातात. जंक फूड खाल्ल्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर बऱ्यापैकी मुली 10 मधल्या 9 मुली ह्या लठ्ठपणाने ग्रस्त असतातच. 10 मधली एखाद दुसरी असेल की तुम्हाला सडपातळ व्यवस्थित सापडेल किंवा जे कोणी अनुवांशिकच बारीक असतात असेच लोक तुम्हाला बारीक दिसतात. त्या जंक फूडच्या खाण्यामुळे सगळे लोक हे लठ्ठ झालेले आहेत. त्यामुळे काय होतंय की बऱ्यापैकी मुलींना, महिलांना गर्भधारणा होण्यासाठी खूप अडचणी येतात. आणि झालीच गर्भधारणा तर त्याची डिलेव्हरी नॉर्मलच होईल की नाही ह्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येतात. किंवा डॉक्टर सांगतात की आता तुम्हाला पुढचे 9 महिने सुद्धा बेड रेस्टच घ्यायचा आहे, तुम्हाला वेगळं काहीच काम करायचं नाही. तर अशा वेळेला जिकडे जिकडे प्रॉब्लेम आहे संतती संबंधात त्या वेळेला तुम्ही स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र, हृदय चक्र आणि आज्ञा चक्रावरती हिलिंग द्यायची आहे. प्रत्येक चक्रावरती तुम्ही 3-3 मिनिटं रेकी देऊ शकता. संतती संबंधात प्रॉब्लेम असेल तर शक्यतो सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला हा तुम्ही उपाय करू शकता. ह्याचे मी नोट्स तुम्हाला नंतर ग्रुपवर देईन. तुम्हाला जसं जसं गरज असेल तुम्ही तसं तसं बघून हिलिंग करू शकता. आणि हे समोरच्याला हिलिंग केल्यानंतर नाभीपासून कट कट करायला विसरायचं नाही. हे जर आपण नाही केलं तर समोरच्या व्यक्तीचा उलटा आजार आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे ही प्रोसेस खूप महत्वाची आहे. इथपर्यंत काही डाऊट आहेत का कोणाला? काही क्वेश्चन आहेत का? जायचं पुढे. आता मी तुम्हाला अजून एक अशी टेक्निक सांगते ज्याद्वारे तुम्ही एखाद्याचा ताप, एखाद्याच्या बॉडीचं टेम्परेचर 1 ते 2 डिग्री 10 ते 15 मिनिटांमध्ये कमी करू शकता. जसं की आपण समजा जर एखाद्याला रात्रीच खूप ताप आला तर रात्रीच्या वेळेला डॉक्टर अवेलेबल असतातच असं नाहीये दवाखान्यात, किंवा डॉक्टर यायला उशीर असेल, डॉक्टर पासून आपण दूर असू तर आपण काय करतो, ताप आल्यावरती सरळ पॅरासिटामॉल उचलतो आणि तोंडात टाकतो. पण दरवेळेलाच असं करणं योग्य आहे का? डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पॅरासिटामॉल घेणं सुद्धा धोक्याचं ठरू शकतं. म्हणून एक टेक्निक आहे, औरा क्लिन्झिंगच्या माध्यमातून आपण एखाद्याचा ताप
डॉक्टरकडे जाईपर्यंत तरी कमी करू शकतो. हे तुम्ही लहान मुलं ते वृद्ध वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांसाठी अप्लाय करू शकता. आता मी तुम्हाला दाखवते. तुमची जी कोणी व्यक्ती असेल जिला ताप आला आहे, त्या व्यक्तीला तुम्ही अशा प्रकारे झोपायला सांगायचं बेडवरती. त्यानंतर आपल्या बाजूला मिठाचं पाणी घ्यायचं, जाड्या मिठाचं पाणी घ्यायचं. इतर कोणतंही मीठ अशा वेळी वापरायचं नाही. ज्याप्रमाणे आपली आई आपल्या डोक्यावरती मिठाच्या घड्या ठेवते आपल्याला ताप आल्यावर, त्याचप्रमाणे हे औरा क्लिन्झिंग आहे, कोणतंही ब्लॅक मॅजिक नाही. ते ठेवल्यानंतर त्या व्यक्तीला झोपवल्यावर एक फडका घ्यायचा. तो फडका मिठाच्या पाण्यात बुडवून पिळून घ्यायचा, व्यवस्थित पिळून घ्यायचा. आणि हे जे आपण झाडणी करतो आहोत अशा प्रकारे डोक्यापासून पायापर्यंत ह्या व्यक्तीचा औरा पुढून क्लीन करून घ्यायचा. हे आपल्याला 5 ते 6 वेळा असं 5 ते 6 वेळा करायचं. त्यानंतर त्या व्यक्तीला उलटं झोपायला सांगायचं. उलटं झोपल्यावर पुन्हा एकदा पिळून घ्यायचं आणि पुन्हा एकदा 5 ते 6 वेळा आपल्याला अशा प्रकारे औरा क्लिनिक करायचं आहे. जर एखाद्या व्यक्तीचा ताप हा खूप जास्त असेल तर तुम्ही मागून फ्रंट बॉडीने 5 टाइम आणि बॅक साइडने 5 टाइम अशा प्रकारे त्यांचं 35 मिनिट्स औरा क्लीन करू शकता. जर 5-5 वेळा करून नाही झालं तर 5-5 मिनिटं तुम्हाला औरा क्लिन्झिंग करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही औरा क्लिन्झिंग करून सुद्धा एखाद्या व्यक्तीचा ताप कमी करू शकता. कळलं इथपर्यंत? काही क्वेश्चन्स आहेत का कोणाला? डेली प्रॅक्टिस सांगू आता काय करायची आहे ती. जायचं पुढे. आता डेली प्रॅक्टिस मध्ये काय कराल तर सगळ्यात महत्वाचं रेकीची 5 तत्व जी आपण डे 2 मध्ये शिकलो होतो. रेकीची 5 तत्व. आजपासून मी चिंता करणार नाही, आजपासून मी राग करणार नाही, माझी सगळी कामं मी प्रामाणिकपणे करेन, सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंप्रती व्यक्तींप्रती मी कृतज्ञ राहीन आणि सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेम आणि आदराची भावना बाळगेन. ही रेकीची 5 तत्व आपल्या आयुष्यात जोपर्यंत आपण अनुसरत नाही तोपर्यंत रेकी ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ही 5 तत्व आणि प्रत्येक लेवलचा शक्तिपात हा खूप महत्वाचा असतो. त्यानंतर जे आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन केलं आपल्या 2 हातांवर, आपल्या नाभीवर, आपल्या क्राउन चक्रावर आणि आपल्या बॉडीवर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. अशा प्रकारे जे एनर्जी ऍक्टिव्हेशन केलं ते सुद्धा तुम्ही डेली यूज करू शकता एनर्जी ऍक्टिव्हेशन साठी. त्यानंतर अन्न आणि पाण्याला चार्ज करू शकता. एनर्जी बॉल जे आपण आज 4 शिकलो ते एनर्जी बॉल सुद्धा तुम्ही डेली प्रॅक्टिस मध्ये ठेवू शकता. त्यानंतर जे मी प्रोसेस दिली होती, टास्क दिला होता, नकारात्मक विचार जाळून काढायचे आहेत, ते सुद्धा तुम्ही 90 दिवसापर्यंत करायचं आहे. आता आपण लेवल 1 मध्ये आहोत. लेवल 1 ला काही मर्यादा असतात. एकतर स्पर्शाशिवाय हिलिंग होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त 10% ऊर्जा एखाद्या व्यक्तीला मिळत असतात. त्यानंतर पुढे असते लेवल 2 ज्याच्यामध्ये सिम्बॉल्स असतात. जे सिम्बॉल्स आपण बघितले होते डॉक्टर मिकाऊ उसळी यांना बबल्सच्या स्वरूपात दिसले होते. जापनीज अक्षर म्हणजे सिम्बॉल्स आहेत. ते आपण लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये वापरत असतो. लेवल 2 ची ऊर्जा ही 40% असते तर लेवल 3 ची ऊर्जा ही 100% असते, ज्याला आपण मास्टर हिलर पूर्णपणे एखादा माणूस त्या लेवल मध्ये बनून जातो. तर 3ही लेवलचा शक्तिपात हा वेगवेगळा असतो. ज्या कोणाला पुढच्या लेवलसाठी ऍडमिशन घ्यायची असेल ते लोक ऍडमिशन घेऊ शकतात. पुढची बॅच आपली 27 तारखेपासून मंगळवारपासून सुरू होणार आहे दुपारी 12:30 वाजता. ह्याची फी ही 8,000 आहे. पण आपला जानेवारीच महिना सुरू आहे म्हणून ही फी 5,000 ठेवलेली आहे. लाईफ टाईम ऍक्सेस आहे. पुढच्या सर्व बॅचेस तुम्ही अटेंड करू शकता.
सोबत क्रिस्टल थेरपी हे सुद्धा मी त्याच्यामध्ये फ्री शिकवत असते. हा माझा एक वेगळा पेडचा कोर्स आहे, पण ह्या वेळेला मी तो फ्री दिलेला आहे. सो मंगळवारपासून बॅच सुरू होत आहे. प्रत्येक लेवलचं वेगवेगळं सर्टिफिकेट दिलं जाईल. लेवल 1चं, लेवल 2चं आणि मास्टर हिलरचं. आता इथे मी देऊ शकत नाही लेवल 1ला ते सर्टिफिकेट. ह्याचं कारण असे आहे की लेवल 1 ही बॅच फ्री असून सुद्धा सगळेच लोक इथपर्यंत येत नाहीत. ग्रुपमध्ये हजारो लोक आहेत, पण इथे लाईव्ह मध्ये अटेंड करणारे खूप कमी लोक आहेत आणि सगळेच लोक कंटिन्यू बॅच अटेंड करत नाही. काही लोक असतात, काही लोक येऊन जाऊन बघून असतात. त्यामुळे अप्लाय करतात सगळेच जण, पण ऍक्च्युअल शिकलेले हे कमी असतात. त्यामुळे मी लेवल 1चं सर्टिफिकेट इथे कोणालाच देऊ शकत नाही. ह्याच्या आधी केला होता प्रयत्न, पण ते उगाच जे लोक शिकत नाहीत त्यांना सुद्धा देणं मला योग्य वाटत नाही. म्हणजे त्यांच्याकडे ऊर्जाच नसती रेकीच्या, तर ते बाहेर जर सांगून राहिले की माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, तर ते चुकीचं ठरेल. ती ब्रह्मांडाची फसवणूक आहे, म्हणून आपण तसं करत नाही. तर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपला पुढचा टॉपिक आहे मनी मंत्राचा. मनी मंत्र म्हणजे काय? तर एक मी तुम्हाला शब्द सांगते, काउंट. COUNT, काउंट. आता हा शब्द तुम्ही एखाद्याला ज्या वेळेला पैसे द्याल त्यावेळेला मनात 3 वेळा उच्चारण करायचं या शब्दाचं, काउंट काउंट काउंट. मग ते पैसे कोणालाही असू दे, अगदी भाजी घ्यायला गेलात, एखाद्या किराणा मालाच्या दुकानात गेलात, अगदी तुम्ही कोणत्याही मंदिरात दान जरी करत असाल, कोणाला जरी चॅरिटी करत असाल, तरी सुद्धा तुम्ही काउंट हा शब्द वापरायचा आहे. त्यानंतर मनात म्हणायचं, हे पैसे मी ह्या व्यक्तीला देत आहे, त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करून 8 पटीने मल्टिप्लाय होऊन माझ्या आयुष्यात परत येऊ दे. मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे, त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करून 8 पटीने मल्टिप्लाय होऊन माझ्या आयुष्यात परत येऊन दे. आय एम वेटिंग फॉर यू, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम वेटिंग फॉर यू, थँक्यू, आय लव्ह यू. अशा प्रकारे तुम्ही अफर्मेशन देऊ शकता, जेणेकरून तुम्ही जे पैसे समोर दिले आहेत ते तुमच्याकडे मल्टिप्लाय होऊन, त्याचे ब्लेसिंग्स तुमच्या आयुष्यात मल्टिप्लाय होऊन परत येऊ दे. जर तुम्ही एखाद्याला दुःखी मनाने जर पैसे दिले, तर लक्ष्मीला तिरस्कार आवडतो का? मग लक्ष्मी म्हणेल, ही व्यक्ती माझा तिरस्कार करते, मी ह्याच्याकडे परत कशाला जाऊ? म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे देताना हे हसत मुखानेच द्यायचे आहे, जेणेकरून लक्ष्मी सुद्धा तुमच्यावर प्रसन्न राहील. इथे आपला लेवल 1चा सर्व सिलेबस शिकवून कंप्लीट झाला आहे. आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहेत का? काही प्रश्न असतील तर आताच विचारून क्लिअर करून घ्या. आहेत का कोणाला प्रश्न? एकतर 2 गोष्टी असतात, सगळ्यांना सगळं समजलंय म्हणून प्रश्न नाहीये, किंवा दुसरं कोणाला काहीच कळलं नाहीये म्हणून प्रश्न नाहीये. यापैकी काय घडलंय इथे या बॅच मध्ये? सगळं कळलंय की काहीच नाही कळलंय? नसतील कोणाला प्रश्न तर आपण थांबायचं का? ते तुम्हाला बोलायचं आहे का विजय सर? माईक म्यूट आहे तुमचा. हा, नमस्ते मॅडम. हा बोला. रेकी ऊर्जा ही समोरच्याला जेव्हा आपण त्याला काही त्याचं पोट दुखतंय समजा, आवाजानं ब्रेक होतोय तुमचा, काहीच तेव्हा ऐकू येत नाही. हा, येतोय आवाज मॅडम? मध्ये मध्ये ब्रेक होते, तुम्ही पण अडकताय चित्रामध्ये. नेटवर्क इश्यू आहे, जाऊन द्या, मी नंतर मला बोलतो मेसेज करून त्याविषयी ठेवा, तुम्हाला मी मेसेज तुम्हाला करतो. उत्तर देईल. मेसेज करून ठेवा व्हॉट्सअपला, मी किंवा टीम तुम्हाला उत्तर देऊन टाकेल. ओके 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 ठीक आहे. ओके ओके. चला, आजचं सेशन कसं वाटलं कोणी सांगू शकतं? आपला ओव्हरऑल कोर्स कसा वाटला कोणी शेअर करू शकतं का? चला थांबूया आपण आज इथे. मी पहिला सांगितलं होतं पहिल्याच दिवशी की माझी ही लेवल 1ची लास्ट बॅच आहे. लास्ट ह्याच्यासाठी कारण लेवल 1 फ्री देऊन सुद्धा लोक त्याचा हवा तसा उपयोग करून घेत नाही.
ग्रुप वरती हजारो लोक असतात, पण बोटांवर मोजण्या इतकेच लोक क्लासमध्ये प्रेझेंट असतात. याचा अर्थ काय तुम्हाला माहितीये का? जोपर्यंत युनिव्हर्स नाही ना ठरवत की एखाद्याच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणायची आहे, तोपर्यंत ती माणसं सुद्धा तिथपर्यंत नाही पोहोचू शकत. याचा अर्थ जी लोक क्लास अटेंड नाही करत, लाईव्ह रेकॉर्डिंग बघतात बऱ्यापैकी लोक, जे लोक लाईव्ह अटेंड नाही करत आहेत, त्याचा अर्थ ब्रह्मांडाने त्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणण्याचं अजून ठरवलेलं नाहीये. सगळं हे वरती ठरलेलं असतं, त्यामुळे आपण एखाद्याला फोर्स करू शकत नाही. जे लोक रेकॉर्डिंग बघतील त्यांनी व्यवस्थित समजून घ्या. काही प्रश्न असतील तर मला क्वेश्चन तुम्ही व्हॉट्सअपला टाकून ठेवू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रत्येक घरामध्ये एकतरी हिलर हा असलाच पाहिजे. बघा, आपण एखाद्याला थोडंसं धान्य देऊ शकतो, थोडंसं धान्य देऊन तो त्याचं 4 दिवस 8 दिवस पोट भरेल, पण जर आपण त्याला संपूर्ण शेती करायला शिकवली, पीक कसं काढायचं हे शिकवलं, तर तो त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं आयुष्यभरासाठी पोट भरू शकतो. ही एक साधी कॉन्सेप्ट इथे होती लेवल 1 फ्री देण्याची, पण आज इतक्या बॅचेस झाल्या, सगळेच लोक ग्रुपमध्ये येऊन बॅच लाईव्ह अटेंड करत नाही. काही लोकांचे मला मेसेज आले की कामामुळे शक्य होत नाहीये, ते लोक रेकॉर्डिंग बघत आहेत. त्यांनी रेकॉर्डिंग बघून मला प्रश्न करून मेसेज करून ठेवू शकता. चला आपण इथे आज थांबूया. दिव्य रेखी शक्ती तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य प्रदान करो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझं ऐकून घेतलं यासाठी तुमचे कोटी कोटी आभार. धन्यवाद. थँक्यू.